सध्या कोल्हापुरात उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत. तापलेला डांबरी रस्ता आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य, अशा परिस्थितीत प्रवाशांचा जीव कासावीस होणं स्वाभाविकच आहे. मात्र याच रणरणत्या उन्हात कोल्हापुरात शिरताना कसबा बावड्याच्या पुढे जेव्हा प्रवाशांची पावले पडतात, तेव्हा त्यांना अनुभवायला मिळते निसर्गाचं एक अनोखं वरदान. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या रांगा एखाद्या हिरव्या कपाटासारख्या दिसत आहेत. उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघालेल्या प्रवाशांसाठी ही झाडं फक्त झाडं नाही आहेत, साक्षात सुखाची सावली ठरत आहेत. कोल्हापुरात प्रवेश करण्यापूर्वी मिळणारा हा विसावा प्रवासाचा सारा थकवा क्षणार्धात दूर करतो. बावडा मार्गावरून शहरात येताना रस्त्याच्या कडेला असलेल्या या झाडांची सावली रस्त्यावर काही नक्षीकाम केल्यासारखी वाटते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा चटका बसत असताना या भागात शिरताच तापमानात जाणवणारी घट मनाला उभारी देते. या रस्त्यावरून जाणारे दुचाकीस्वार या सावलीचा आनंद घेण्यासाठी आपोआप गाडीचा वेग कमी करतात, तर काही जण आवर्जून या झाडाखाली थांबून पाणी पिण्यासाठी किंवा क्षणभर विश्रांती घेण्यासाठी विसावतात. कडक उन्हात ही झाडं एखाद्या सावली देणाऱ्या छत्रासारखी प्रवाशांचं रक्षण करतात. लांबचा प्रवास करून येणाऱ्यांसाठी ही निसर्गनिर्मित एसीच आहे की काय असं वाटते. झाडांच्या पानातून येणारी वाऱ्याची झुळूक आणि डोळ्यांना मिळणारा हिरवागार गारवा कडक उन्हात सुद्धा मन प्रसन्न आणि गार करून जातोय. बावड्यातील ही दृश्य आजच्या सिमेंटच्या जंगलात झाडांचं महत्त्व किती आहे याची साक्ष देत आहेत. पाणी जपून वापरा आणि झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त नारे नसून ही काळाची गरज आहे, हे या सावलीत थांबवणारा प्रत्येक प्रवासी मनोमन मान्य करतोय. आज जग जेव्हा ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाशी लढतोय, तेव्हा बावड्यातील या झाडांच्या रांगा आपल्याला जगण्याचा नवा मंत्र देत आहेत. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं हे हिरवं स्वागत शहराच्या सौंदर्यात भर तर टाकतच आहे, पण त्याचबरोबर निसर्गाप्रती आपली कृतज्ञतासुद्धा व्यक्त करत आहे.